सकाळी 6 वाजता उठून ब्रश केला आणि पटकन आवरायला घेतलं. अंगात इतकी कणकणी होती, तरीसुद्धा मला एमर्जन्सीसाठी मला एका दिवसासाठी जायचं होतं नाशिकला. तर सचिन तर पहिली गोष्ट नाहीच बोलला, मला जायचंच नाही. पण दुसरा काही ऑप्शन नव्हता, कारण की प्रोडक्ट येणार होते आणि ते पिकअप करायचे होते. त्यात मला माझी फॉलोवर भेटली शिवाजीनगरच्या स्टँडवर. बस मिळाली, त्या बसने मला 1 तास लेट केला, कारण की ती निघतच नव्हती. त्यात आणि ती इतकी घाण होती, पाणी त्यात साचलेलं. तर कसं तसं फाउंटेन रेस्टॉरंटजवळ आम्ही थांबलो, ब्रेकफास्ट केला. एनर्जी डाऊन झालेली होती, तर चॉकलेट पण खाल्ले. बघता बघता पाथर्डी फाट्याला पोहोचले आणि घरी आले तर सर्वात आधी मी माझ्या सगळ्या झाडांना पाणी टाकलं. पण आता हे सगळी जी धावपळ माझी चालली होती एवढी आजारी असताना, ते फक्त माझ्या कामासाठी, माझे कामाचे प्रमोशनचे प्रोडक्ट जे माझे नाशिकला आले होते माझ्या फ्रेंडकडे, ते पिकअप करायचे होते. ते पिकअप करून अगदी 10 मिनिटात मी लगेच निघाले. संध्याकाळच्या 7 वाजता माझी बस पुन्हा एकदा बंद पडली आणि हा संपूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे. सगळं सिनारिओ सांगितला. त्यात माझ्या फॉलोवरनी मला एक हेल्प केली आणि मला दुसऱ्या बसमध्ये पटकन जागा मिळाली. नाही, हेटर्स लोकांना माझ्याजवळ आलेला पैसा दिसतोय, परंतु त्यांना माझी ह्या पाठीमागची मेहनत दिसत नाही. स्वतः तर काय करू असं तुम्ही किती चांगलं काम केलं तरी तुम्हाला नावच ठेवलं जाईल, हे तर जगाची रीत आहे. फायनली रात्री 1 वाजता मी पोहोचले आणि माझा नवरा माझ्या आधी येऊन तिथे माझी वाट पाहत होता. हे बघून खूप भारी वाटलं. चला तर मग बाय.